नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा अवलंब करून कृषी क्षेत्रातही विविध प्रकल्प सुरू करता येतात। मनुष्यबळाचा कमीत कमी वापर करून अल्प उत्पादन खर्चात मोठा फायदा मिळवून देणाऱ्या कृषी स्टार्टअप्सची सध्या गरज आहे। त्या दृष्टीने नव्या उद्योजकांनी आराखडा बनवावा असं आवाहन कृषी नेट फोरमचे संस्थापक आबासाहेब काळे यांनी केलं। कोल्हापुरातील सिबिक बिझनेस इन्क्युबेटरच्या वतीने झालेल्या कृषी स्टार्टअप सादरीकरण कार्यक्रमात ते बोलत होते। कृषी उद्योगात नवनवीन प्रकल्प यावेत आणि त्यांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी कृषी नेट फोरम विविध उपक्रम राबवत आहे। कोल्हापुरातील सिबिक बिझनेस इन्क्युबेटरच्या सहकार्यानं आणि सॅफ्रॉनेस टेक यांच्या नियोजनातून नव्या कृषी स्टार्टअप्सचं सादरीकरण झालं। चितळे ग्रुपचे संचालक गिरीश चितळे, कृषी नेट फोरमचे संस्थापक आबासाहेब काळे, प्रचिती ॲग्रो इंडस्ट्रीजचे अध्यक्ष भूषण नाईक, अमोल कलुगडे, सिबिकचे संचालक पारस ओसवाल, सूर्यकांत दोडमिसे, प्रतीक ओसवाल यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला। यावेळी विविध कंपन्या आणि उद्योजकांनी आपल्या कृषी स्टार्टअप्सचं सादरीकरण केलं। कमी खर्चात जादा कृषी उत्पादन घेण्याबरोबरच शेतमालावर प्रक्रिया करून नवनवीन पदार्थ बनवण्याच्या प्रकल्पांचा त्यामध्ये समावेश होता। सध्या कृषी क्षेत्राला नाविन्यपूर्ण उपक्रमांची गरज असल्याचं काळे यांनी स्पष्ट केलं, तर गिरीश चितळे यांनी कृषी क्षेत्रातील स्टार्टअप्सच्या संकल्पनांची प्रशंसा केली। यावेळी विजय वसगडे, ऐश्वर्या मुंगळे, सुनंदा दोडमिसे यांच्यासह उद्योजक उपस्थित होते।